हरिओम. आवाज आहे ना बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अर्गत मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. सावकाश थांबायचा आहे. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, नादातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्य आत्मवृत्त असा माऊलींनी वर्णन केलेला ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेश रूपी ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम. डोळे जड झाले असतील अथवा पाणी येऊ लागलं असेल तर डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करीत आहोत अंतरत्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी वर्णन केलेलं स्थिती, उत्पत्ती आणि लय सर्वसमावेशक ओम, त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन. ओम, ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. शरीर आणि मन एकाग्र होण्यासाठी करूया 4 विविध स्तरावर ओमचे उच्चार, वाणी शुद्धी. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. उच्च पटीतला अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. खणखणीत स्वरातला पहिला उच्चार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार अ. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत कंपनांची अनुभूती. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात. यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ.
नाभीपासून कंठापर्यंत कंपनांची अनुभूती. तिसरा उच्चार अगदी हळू आवाजामध्ये. अकाराचं प्रमाण आहे 20% आणि मकार 80%. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. उच्चार कंठापासून मस्तिष्कापर्यंत कंपनांची अनुभूती. चौथा उच्चार मानसिक. याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धीकडून आत्मतत्वाकडे नेणारा मानसिक उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतने पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ वाहिनीवर आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. सुरुवात करू. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊन करणार आहोत चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. तळवे आपले समोर स्क्रीनच्या दिशेला असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. हाताची पकड पावलाच्या बाहेर. 2 3 4. हात सरळ असतील कोपऱ्यातनं. सरळ कर. 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचं. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचं. दोन्ही हात आता आपले समोर ठेवायचे. हाताचे तळवे. एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत आपले हात जमिनीला घासत घासत आपल्याला जास्तीत जास्त स्ट्रेच घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढे हात पुढे जातील तेवढे पुढे न्यायचे. आणि उजव्या हाताने उजवं पाऊल पकडूया. डाव्या हाताने डावं पाऊल. आणि आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. आणि इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू. सावकाश हळूहळू वर. श्वास घेत घेत वर. बरोबर. पावलं जुळवून घ्यायची. हाताची पावलांची पकड आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. डोळे मिटून घेऊया. आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वास घेतोय. सोडतोय. करूया नेक रोटेशन. सावकाश आपली मान श्वास घेत घेत उजवीकडे. श्वास सोडत सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे.
श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, सेंटर. आता मान आपली टिल्ट होईल. श्वास घेत उजवा कान उजव्या खांद्याजवळ, श्वास सोडत डावा कान डाव्या खांद्याजवळ, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, सेंटर. करूया फुल नेक रोटेशन. त्याच्या आधी श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करूया फुल नेक रोटेशन. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. वन मोर राऊंड. 3 वेळा झालं की मग थांबूया. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या मुठी जास्तीत ओपन करायच्या. दोन्ही हातांमध्ये, हाताच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण अंगठा हातमध्ये, आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायची. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा, पुन्हा ओपन, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा हातमध्ये, आणि मग त्यावर 4 बोटं. आणि आता अशा स्थितीमध्ये थांबायचंय. फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली करायची, संपूर्ण हात न हलवता फक्त मूठ वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताच्या मुठी सोडून देऊया. दोन्ही हात. आता उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे. पाय सरळ, फोल्ड, बरोबर, सरळ, फोल्ड. अजून एक राऊंड. सरळ आणि फोल्ड. हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय जमिनीला घासत घासत सरळ करूया. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. अजून एक राऊंड. सरळ, फोल्ड. बरोबर, छान. आता दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे, गुडघे पकडायचे हातांनी, आणि श्वास घेत घेत पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पावलं जी लांब गेली आहेत ती पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घ्या. पुन्हा हात आपले गुडघ्यांवरती, आणि आता एकदा उजव्या बाजूला टर्न, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सावकाश सावकाश. उजवीकडे, डावीकडे, सावकाश. उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. सेंटरला येऊन थांबूया. पुन्हा पावलं स्वतःकडे खेचून घेऊया, आणि थोडीशी डायनामिक हालचाल बटरफ्लाय सारखी. हाताची पकड पावलांच्या भोवती द्या आणि सुरुवात करा. जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडूया. विश्रांती. आता आपण करणार आहोत भूशिरासन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेन, सर्वायकलचा त्रास असेल, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. ज्यांना शीर्षासन जे आहे त्या शीर्षासनाच्या आधीची पायरी किंवा शीर्षासन नीट येण्यासाठी भूशिरासनाचा अभ्यास केला जातो.
थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, वज्रासनातून पुढे जाणार आहे. तर आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला एक छोटासा नॅपकिन लागेल समोर शिरासन करण्यासाठी. आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करू. विधिवत वज्रासन करून घ्यायचं, एक एक पाय फोल्ड करून. नॅपकिनची घडी करायची, आधी दाखवते मग एकत्रित करू. नॅपकिनची घडी करायची आणि ही नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्यापासून थोड्याशा अंतरावर, अगदी 2 ते 3 सेंटीमीटरच्या अंतरावर ठेवायची. दोन्ही हातांची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड हात नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची. हाताची कोपरं थोडीशी आपल्या गुडघ्याजवळ येईल. खांदे इथे रिलॅक्स ठेवायचे. मग आपल्या टाळूचा जो भाग आहे तो नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. त्यानंतर सीटचा भाग वर उचलायचा, म्हणजे टाळूचा भाग आपला पण ऍडजस्ट करायचा नॅपकिनच्या घडीवर व्यवस्थित. पावलांचं बघा माउंटन केलं, पावलं जुळलेली आहेत आणि मग गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग हळूहळू आपले दोन्ही पाय आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घेऊन यायचे आणि इथे थांबायचं. जेवढं शक्य आहे तेवढं थांबण्याचा इथे प्रयत्न करायचा. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. सीटचा भाग पायावर, जिथे टाळूचा भाग जमिनीवर होता तिथे आपलं कपाळ येईल आणि आपले हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येतील. इथे थोडा वेळ थांबू. सावकाश श्वास घेत घेत कमरेतलं सरळ व्हायचं. ठीक आहे, सावकाश करण्याचा आपण प्रयत्न करूया. विधिवत वज्रासन घालूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्यायचे. बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे मांड्यासमोरून जुळलेले असतील. सीटचा भाग टाचांच्या मध्ये, पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. हातांची ज्ञानमुद्रा, पाठकाणा नैसर्गिक सरळ, डोळे मिटलेले, चेहरा शांत. लक्ष श्वासाकडे. उदरश्वसन होतं जेव्हा आपण वज्रासनात बसतो त्यावेळेला. श्वास घेतोय सोडतोय. करणार आहोत आपण भूशिरासन आणि त्यासाठी नॅपकिन घ्यायचा आहे समोर आणि तो आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायचा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे घ्यायची. बरोबर. आता टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवा. सीटचा भाग वर उचला आणि टाळूचा भाग अजून फिक्स करा त्या नॅपकिनच्या घडीवरती. पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि इथे थांबा थोडा वेळ. 5 4 3 2 1. आता हळूहळू शक्य असेल तर पावलं थोडीशी अजून आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा आणि पुन्हा इथे थांबा. थरथर वाटत असेल, अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आसन सोडून द्या. 1 2 3 4 5. उलट चाल करताना सावकाश गुडघे जमिनीवर, कपाळाचा भाग जमिनीवर ठेवा आणि आपले सीटचा भाग पायावर. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या आणि इथे थांबवा. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत वर या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. वज्रासनामध्ये विश्रांती. संपूर्ण भूशिरासनाचा जो काही आपल्या
शरीरामध्ये बदल होत चाललाय त्याची जाणीव. करणार आहोत आपण उच्छ्वासन. लक्ष आपल्या श्वासाकडे द्या. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. करूया उच्छ्वासन. आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. गुडघ्यांमध्ये अंतर किंवा दोन्ही गुडघे जोडलेले. पावलं एकतर तुम्ही जमिनीकडे फ्लॅट करू शकता किंवा पावलांचं माउंटन. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात आता आपल्या कमरेवरती मागे. बोट जमिनीला पॉइंटेड. नजर समोर. छातीचं प्रसरण समोर. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करा. म्हणजे आपलं पोट पुढे जाईल. शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागून. आणि शक्य असेल तर डाव्या हाताने डावी टाच पकडा. सावकाश पावलांचं माउंटन करा किंवा एक हात पूर्णपणे कमरेवर द्या. डावा हात कमरेवर द्या आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडा. हा ठीक आहे. आणि मग उजवा हात आता तुम्हा कमरेवर घ्या आणि डाव्या हाताने डावी टाच पकडा. उजव्या हाताचा सपोर्ट कमरेला द्या. सावकाश. मान मागे सैल सोडायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांनी दोन्हीही टाचा पकडायचा प्रयत्न. आणि मान मागे सैल सोडायची. पावलांचं माउंटन केलं तर सोपं जाईल करायला. उलट सारखं झाला. आधी उजवा हात कमरेवर मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे उठून घेऊया. रिलॅक्स. श्वासाची गती हृदयाची गती वाढली असेल ती पुन्हा नॉर्मलला येऊ दे. एक श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. करूया रिलॅक्सेशन पोस्चर. आनंद बालासन. आता जे गुडघे समोरून जुळलेले आहेत ते लांब करा. जे गुडघे समोरून जुळले ते लांब करा. हा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात आपले जमिनीवर टेकवा. आणि जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. संपूर्ण शरीर आपलं जमिनीच्या दिशेने सैल सोडा आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवा. खांदे रिलॅक्स. पाठीचा मणका जमिनीच्या अगदी रिलॅक्स आहे. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडलेत. संपूर्ण भाग शिथिल. रिलॅक्स. श्वास घेतोय सोडतोय. सावकाश हळूहळू वर येऊया. हळूहळू सावकाश वर. अगदी हाताचा सपोर्ट घेऊन वरती या. पायामधलं अंतर कमी करा. वज्रासनामध्ये येऊन एक एक पाय मोकळा करा. एक एक पाय सरळ करा उजवा आणि मग डावा. विश्रांती. मान मध्ये सैल सोडून देऊया. रिलॅक्स. सावकाश दंडस्थितीमध्ये येऊया. कुठून उभं राहायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. करूया कटचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एकदा उजव्या बाजूला टर्न. डाव्या पायाची टाच. मग डावीकडे टर्न. उजव्या पायाची टाच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. दोन्ही पाय समोर जुळलेले. नजर समोर. आता एकदा उजवा पाय वर उचलायचा.
थोडासा असा प्रेस करायचा, विळखा द्यायचा. मग डावा पाय वर उचलून त्याला थोडासा विळखा द्यायचा. ठीक आहे, डायनामिक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मागून मागून आपण पाय उचलणार आहोत. 1 2 3 4 5 6 7. सीट कडे प्रेस करायचा आपला पाय. 8 आणि तर 9. 9ला होल्ड. दोन्ही पायांनी अँकल पकडा आणि होल्ड करायचा आपल्याला उजवा पाय. बॅलन्स सांभाळायचा आहे. 1 2 3 4 5. उजवा पाय खाली आणि आता 10. डावा पाय दोन्ही हाताने अँकल पकडा आणि थांबा. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश पाय खाली घ्या. पायामध्ये अंतर असेल. दोन्ही हात कमरेवरती. करूया ही रोटेशन. सुरुवात करूया. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1 सावकाश. 2 सावकाश सावकाश. 3 4 5. विरुद्ध बाजूने. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. करणार आहोत आपण त्रिकोणासनचे व्हेरिएशन्स. तर दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आपल्या खाली चटई चादर असेल तर पाय सरकू शकतात. मॅटवर उभं राहून करा. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. त्रिकोण आहे ना तो, त्यामध्ये. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. उजवा हात जमिनीला घसत घसत डाव्या पावलाकडे जाईल. डावं पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. दोन्ही खांदे रिलॅक्स आणि श्वासाची जाणीव. 5 4 3 2 1. उलटचा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हात तसेच ठेवायचे. हीच कृती विरुद्ध बाजूने करणार आहोत. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुन्हा कमरेतनं पुढे. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. उजवा पाऊल अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. हाताची पाचही बोटं जोडलेली. खांदे रिलॅक्स. श्वास चालू. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. थोड्या वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. आता जे हात आपण पावलाकडे नेले होते, आता आपण ते मध्ये ठेवणार. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आता दोन्ही हात आपले खाली ठेवायचे. दोन्ही पायांच्या मध्ये. ठीक आहे. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर उजव्या हाताकडे. मग उजवा हात खाली. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. ठीक आहे. करूया. 1 उजवा हात वर. 2 डावा हात वर. 3 उजवा हात वर. 4 डावा हात वर. 5 उजवा हात वर. 6 डावा हात वर. 7 उजवा हात वर. 8 9 आणि 10. 10 वेळा झाले की थांबायचंय.
दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी. आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. इथे आपण फॉरवर्ड बेंड करून आपल्या पाठकण्याला एक ताण होता, ट्विस्ट होता. आता आपण थोडस साइडवर बेंड करूया. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवा पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही हात एका सरळ रेषेमध्ये असतील. 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकूया. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे थांबूया. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया. विश्रांती. करूया आपण वृक्षासन. पाठीच्या मणक्याला आपण फॉरवर्ड, थोडासा बॅकवर्ड, थोडस ट्विस्टिंग साइडवर बेंड केला. आता आपण थोडस वर्टिकली त्याला स्ट्रेच करणार आहोत. तर दोन्ही पाय जोडलेले वृक्षासनासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे कोपरा रिलॅक्स. स्वतःचा बॅलन्स सांभाळूया. उजवा पाय वर उचलायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये छातीपाशी. आता जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. छान, खूप छान. छान बॅलन्स सांभाळणार. नजर समोर. आणि दीर्घ श्वसनाची 2 यथाशक्ती श्वास भरून घ्यायचा खोलवर. आणि सावकाश सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत जोडलेले हात आपल्या कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. छान बॅलन्स राहिला तुमच्याकडे. आणि आता उजवा पाय सरळ. छान. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून जेव्हा आपण वृक्षासन करतो ना तेव्हा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये सुद्धा. दोन्ही पाय जोडून आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. दोन्ही हात जोडून जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. छान. नजर एका बिंदूकडे स्थिर कर. पापड्यांची कमीत कमी उघडझाप म्हणजे बॅलन्स खूप छान होतो. दीर्घ श्वसनाची आवर्तन आपली आपण करूया. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. हात खाली. आपला डावा पाय खाली. विश्रांती. 2 सूर्यनमस्कार करून घेऊया. मॅटच्या पुढे येऊन उभारायचंय. आणि 2 सूर्यनमस्कार. हात जोडून सुरुवात. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8,
9 उजवा पाय पुढे, 10, 11, 12. अजून एक. ओम सवित्रे नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मध्ये, 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे, 10, 11, 12. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊ आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला आणा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. पाठकाणा जमिनीकडे सैल सोडून द्यायचा आहे. डोळे मिटून रिलॅक्स, विश्रांती. करणार आहोत आपण सेतुबंधासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, उजवा पाय आणि डावा पाय फोल्ड करा. गुडघ्यामध्ये पावलामध्ये थोडस अंतर असेल. टाचा सुद्धा थोड्याशा सीट पासून लांब असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग कमरेचा भाग वर. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. बरोबर. आणि इथे नॉर्मल श्वास चालू. आपले हात जे जमिनीवर आहेत ते अगदी पॅसिव्ह, म्हणजेच ते हातांचा आधार आहे काय नाही काय आपल्याला काही फरक नाही पडत. आणि इथे आपण थांबू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग आणि सीटचा भाग जमिनीवर. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत आपण वर जाणार आहोत आणि श्वास सोडत खाली. हात तसे शरीराच्या जवळ ठेवायचे आहेत आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 सावकाश थांबायचे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. करूया आपण अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन. आणि स्थिती दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपण 90 डिग्री वर उचलूया आणि तो फोल्ड करूया. उजव्या पायाला हाताजवळ घ्या आणि सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय 90 डिग्री वर आणि तो फोल्ड. डाव्या पायाला हातात धरून खा. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. सावकाश डोकं जमिनीवर, हातांचा वेळखा सोडा. डावा पाय 90 डिग्री वर आणि सावकाश जमिनीवर.
थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि करणार आहोत आपण पूर्ण पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला आणि तिथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पाय फोल्ड. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. आपल्या अॅनसचा भाग रिलॅक्स. खांदे शिथिल. डोकं पूर्णपणे जमिनीवर. आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. रिलॅक्स. पोटावरती आलेला प्रेशर रिलॅक्स होतोय, कमी होतोय त्याची जाणीव. सावकाश एका कुशीला वळायचे आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. करणार आहोत सर्पासन आणि पूर्ण भुजंगासन. सर्पासनासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हात शरीराच्या जवळ. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. ती पकड जिथे आपलं माकडं हाड आहे कमरेचं शेवटचं तिथे ठेवायचे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ. हाताची कोपरं जमिनीला समांतर येतील. पावले जी आहेत त्याचे तळवे सिलिंगला समांतर. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर सिलिंगकडे. तोंड बंद. श्वास चालू. छान. थांबायचं. 5, 4, 3, 2, 1. सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. एका जागावर विश्रांती. करूया सुलभ भुजंगासन, पूर्ण भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये ठेवा. कोपरे जी आहेत ती आपोआप सिलिंगच्या दिशेला जातील. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी जोडली. आणि आता हळूहळू कपाळ, नाक, गळा, छातीचा भाग असं जमिनीपासून वर उचलायचं. जो हाताचा सपोर्ट जमिनीवर आहे तो काढून घ्या आणि नजर स्थिर करा. हाताचा सपोर्ट काढायचा आहे आणि नजर वरती स्थिर करा. आणि इथे पुन्हा नॉर्मल श्वास चालू ठेवा. बरोबर. सावकाश घडचाल. आधी हात जमिनीवर टेकवा, मग आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. रिलॅक्स. डोळे मिटायचे.
बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत जिथे कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल तो मनाने शिथिल करायचा आहे. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं बोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना पोट जमिनीच्या दिशेने जाते. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून एकदम विश्रांती. फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून येत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता ही बाहेर सोडून देतात. सावकाश आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक संपूर्ण खेच द्या, संपूर्ण शरीराला खेच. आणि सावकाश डाव्या दिशेला वळून हळूहळू उजव्या हाताच्या आडव्याने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. काल आपण वायू मुद्रा पाहिली, म्हणजे ज्याच्याने आपले वात विकार आटोक्यात राहतात. आज आपण बघणार आहोत प्राण मुद्रा, म्हणजे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा समजा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी ही प्राण मुद्रा अतिशय महत्वाची ठरते, ज्याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ती वाढायला मदत होते. तर त्याच्या आधी आपण प्राणायामाचा श्लोक बोलूया आणि मग ही प्राणमुद्रा करायची. बघा मी दाखवते कशी करतात. आता आपला हा उजवा हात आहे, तर करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ते फोल्ड करायचं आणि त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. ही झाली प्राणमुद्रा. बरोबर. बाकीची 2 बोटं आपली ओपन असतील. फक्त अंगठ्याचं टोक आणि त्या 2 बोटांचं टोक एकमेकांना जुळवून अशी आपल्याला दोन्ही हातांची ही प्राणमुद्रा करायची. ह्या काही हस्तमुद्रा आहेत ज्या आपण शिकतोय आता. ठीक आहे. त्याच्या आधी आपण प्राणायामाचा श्लोक बोलूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे मिटून आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला उत्तम आरोग्य आणि बुद्धी संपत्ती प्राप्त करून दे. सावकाश आपली मान सरळ. दोन्ही हातांची प्राणमुद्रा. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यावरती, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे मिटून घेऊया आणि लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे. खांदे कोपरे रिलॅक्स.
श्वास घेतोय सोडतोय. आंतरिक सततता. ही मुद्रा तुम्ही केव्हाही कुठेही कधीही करू शकता. 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. करणार आहोत आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा डोळ्यालगत मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा म्हणजेच प्राणायाम मुद्रा डोळ्यालगत मिटलेले. सुरुवातीला आपण करूया सूर्यभेदन. डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचं आवर्तन सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. पुढचे आवर्तनच चंद्रभेदन. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. शेवटचं आवर्तन चंद्रभेदन. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद आणि उजवीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे मिटून जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथेला श्वसन मार्गातला बदल. कुठली नाडी आपली ऍक्टिव्हेट आहे, सूर्य नाडी की चंद्र, म्हणजेच उजवी नाकपुडी की डावी नाकपुडी, हे आता आपल्या लक्षात आलं असेल. कदाचित आपल्या दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतील. आपला श्वसन अगदी संथ चालू आहे, लयबद्ध चालू आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घेतलेली आहेत. तिथे किंचितसा दाब आणा आणि ह्या दोन्हीही बोटांच्या टोकामध्ये जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे, त्या रक्ताच्या प्रवाहाचे काही व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का ते पहा. आपलं मन तिथे केंद्रित करून घ्या. मन शांत एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती
खांदे कोपरा रिलॅक्स आहे. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा आपण अनुभव घेत आहोत. योगशास्त्र हे स्वानुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा त्याचा स्वतःचा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि युनिक असतो. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. भ्रामरीची 5 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. दातावर दात लावा आणि गुंजन. खोलवर दीर्घपूरक दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आजूबाजूचे आवाज आपल्याला अगदी कमी ऐकू येत आहेत किंवा आपलं लक्ष तिथे नाहीच आहे. आपली जाणीव आपल्या अंतरंगामध्ये आहे. प्रचंड शांतता, सुख, समाधान याचा अनुभव आपण आता या क्षणी घेत आहोत. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला आपला रोजचा संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार आणि मग शांती पाठ. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊन सुरुवात करूया. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपू. संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे समर्पण. आपली साधना ओमला समर्पित. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्पण. नेत्र स्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद. मीटिंग एंड करते. हरिओम. कोणाला काही विचारायचं आहे का?
तुम्हाला काही बोलायचंय का? एक मिनिट, मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, मी तुम्हाला तुमचा माईक चालू करा. हा, मी तुम्हाला तुमचा माईक ऑन केलाय. माईक फक्त चालू करा. होत नाहीये का? केलंय मी तुम्हाला अनम्यूट खरं तर. हा, झालं. हा, मॅडम बोला. मला आहे ना व्हिडिओ पाहिजे होते, व्हिडिओ जरा प्रॅक्टिस करायला. हा, व्हिडिओ मिळतील तुम्हाला. फक्त एवढंच की आपल्या वर्गाच्या 30 तारखेला आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस असेल या महिन्याचा. मग त्या दिवशी तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिंक, म्हणजे आतापासून ते त्या दिवशीपर्यंत जेवढे आपले क्लास झालेले आहेत ना, त्याची भेटेल तुम्हाला. आणि अगदीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर आपलं युट्यूबला चॅनल आहे दुर्वा एज्युकेशनचं. तर तिथे आपले जुने व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते बघून सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. आणि आपल्या वर्गाचे खास व्हिडिओ तुम्हाला 30 तारखेला मिळतील. लिंक आणि सर्टिफिकेट हे तुम्हाला 30 तारखेला मिळेल. चालेल. ठीक आहे. हो. चालेल. चला, भेटूया मग. हो हो. हरिओम. मीटिंग एंड करते.